नमस्कार, मी जितकर किचन मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवत आहोत सॉफ्ट स्पॉन्जी व तोंडात टाकताच विरघळतील असे रसरशीत गुलाबजाम. चला तर मग रेसिपी सुरू करूया. गुलाबजाम तर सर्वच जण बनवतात, परंतु बऱ्याच जणांचे गुलाबजाम हे कडक होतात, पाक पित नाहीत किंवा नरम होतात. तर यात सांगितलेल्या काही ट्रिक्स नक्की फॉलो करा, तुमचे देखील गुलाबजाम तोंडात टाकताच विरघळतील. चला तर मग रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलोचे प्रेमिक्सचे पॅकेट घेतलेले आहे, ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. आता यामध्ये पाणी टाकत त्याचा सैलसर असा गोळा तयार करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाण्याच्या ऐवजी दूध देखील वापरू शकता. यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ मळताना आपण जसं प्रेशरने मळतो तसे या ठिकाणी करायचे नाही आहे. अगदी हलक्या हाताने पाणी टाकत फक्त त्याचा सैलसर गोळा तयार करून घ्यायचा आहे व 5 मिनटं रेस्टसाठी ठेवायचा आहे. 5 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता हा गोळा व्यवस्थित तयार होतो. आता तेल किंवा तूप लावून एकदा पुन्हा हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता यातील एक गोळा काढून मी हातावर गोल तयार करून बघितलेला आहे. याला क्रॅक्स पडत नाहीत, म्हणजेच आपला हा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यासाठी लागणारा पाक तयार करूया. त्यासाठी मी अर्धा किलोला 2.5 ग्लास साखर घेतलेली आहे व त्यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकलेले आहे. आता हे उकळी येण्यासाठी आपण गॅसवर ठेवून देऊया. याला उकळी येत आहे तोपर्यंत मी या ठिकाणी गुलाबजाम तयार करून घेत आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठे गुलाबजाम तयार करून घेऊया. आपल्या पाकाला देखील उकळी आलेली आहे. आता यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया. या ठिकाणी माझे सर्व गुलाबजाम देखील तयार करून झालेले आहे. एकीकडे तेल देखील तापत ठेवले होते. आता यामध्ये आपण गुलाबजाम गोल्डन फ्राय करून घेऊया. गुलाबजाम तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, जेणेकरून गुलाबजाम हा आतपर्यंत फ्राय होतो व याचा कलर देखील खूप छान येतो. तुम्ही पाहू शकता मी 2 ते 3 बॅचमध्ये या ठिकाणी सर्व गुलाबजाम फ्राय करून घेतलेले आहे, एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण पाक पाहून घेऊया. आपल्याला एकतारी असा पाक तयार करायचा आहे. त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठ्या व बोटाच्या सहाय्याने पाकाची एकतार होत आहे की नाही हे आपल्याला चेक करायचे आहे. अशी तार तयार व्हायला लागली की आपला पाक तयार आहे समजायचे. आता आपले गुलाबजाम देखील सर्व तळून तयार आहेत. आता आपण उकळत्या पाकामध्ये गुलाबजाम टाकून घेऊया व गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया व पाकाला अजून एक उकळी येऊ द्यायची आहे व त्याच्यानंतर गॅस बंद करून यावर झाकण ठेवून द्यायचे आहे. असे केल्याने आपले गुलाबजाम पाक पण लगेच पितात व नरम देखील होतात व तोंडात टाकताच विरघळतात. ही ट्रिक एकदा नक्की फॉलो करून बघा, तुमचे देखील गुलाबजाम तोंडात टाकताच विरघळतील. अशा पद्धतीने आपले गरमागरम सॉफ्ट स्पॉन्जी रसरशीत असे गुलाबजाम तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन.